क्रिकेट खेळतोय गाईज आपले लहान मुलं जरा इथं पोरं खेळतोय त्यांच्यासोबत क्रिकेट खेळावं म्हणलं जरा क्रिकेटची पण मज्जा घ्यावी खूप दिवस झाला क्रिकेट खेळलो नव्हतो लावण्यात मध्ये बॉल क्रिकेट खेळावं म्हणून जरा क्रिकेटची मज्जा घेतली लहान पोरं पण लई दिसतं खेळायला दिसली सीन असं हाताला लागलं आता हे बघ कसं खेळ हे जिले बोरला बेकार टाकतो आंधळ्या सट्ट करून फिरवतो या दोन्ही त्याला वाटतंय दोन्हीच या मग कसा बसत होता काय सांगायचं याला लागलं खेळतो अजून थोडा वेळ बोर पण चांगली आपली छोटी बोर आहेत परत तुम्ही म्हणताल छोटे बोर म्हणतात खेळायचं तर मोठे बोर होतात खेळत नाही काय हो मोठे बोर म्हणतात खेळायला वेळत नसतो मोठे बोर आमच्यात खेळत बी नाहीत क्रिकेट असा विषय चालते जायची गेलं तर रात्री टर्फच बंद होता बघा आता एवढं 2 दिवसात परत गेलो जाईल तर तुम्हाला दाखवतो मी जायचं प्लॅन झालं तर नक्कीच दाखवतो काही विषय नाही टाक ये बाहेर टाक सापड नाही काय सापड नाही का बॉल इकडे गेलतात आतमध्ये इकडं हाणलेला बॉल परत त्यांनी इकडनं बाहेर टाकण्याच्या त्यांनी इकडल्या पार्किंग मध्ये घालावला असं विषय झाला इकडनं तेव्हा बॉल तिकडनं माघारी वस्तूर गप्प बसायचं हे आगावला का रे सापडला इथंच थांबला येऊ गाड्या येतात जातात रस्त्याने आपलं क्रिकेट खेळायचं फक्त थांबायचं गाड्या आली की थांबायचं खेळायचं कसलं असलं टाकतात दमला का माणसं बघ टाक लवकर तो असलं कळतो एवढं चाळा टाक आपला पेशंट आहे गायज आज पेशंटच्या रूमवर आलो तर पेशंटच्या गोळ्या चेक करा गोळ्याचं नाव काय बघा कुठल्या दवाखान्यात गेलं तर एकदा सांगा बरं नाव गोळ्याचं डॉक्टरचं नाव सांगा हॅलो हरके डॉक्टरचं नाव अमृत हरके डॉक्टर कारभारी चौक कारभारी 7 चौकात गेलते कारभारी 7 चौकात गेलते हरके देर इज सो मच मेडिसिन टॅबलेट्स अँड सिरप ऑल्सो गावरान औषध हळद आंबारी हळद सर आजारी त्यामुळे सरांनी आणलेलं खोकल्यासाठी स्पेशल पान सगळं त्यात दालचिनी लवंग वाढीव सांगायचं असतं का बस ब्लॉक कशा वाढीव सांगतात सगळं टाकलं होतं त्यात सगळं औषधिक पण सरांना औषधिक लय चालत नाही त्यामुळे त्यांनी मला दिलं मीच औषधिक खाल्लं सगळं मला औषधिक आवडतं ना आयुर्वेदिक त्यामुळे खाल्लं आणि मिंट
तुमचा ओपनिंगचा ब्लॉग पटवा ना, ते डान्सचा पटवा. आज सीन आहे. तुम्हाला आज प्रश्न पडला असेल मी कुठं आलोय. रूमवरती. ही दुसरी रूम आहे, आपली रूम नाही. हो. वेगळं काहीतरी दिसलं असेल तर स्क्रिप्ट करा, काय स्किप करा, काय विषय नाही, काय विषय. असं सीन आहे. मी आलोय सरांच्या रूमवरती, कारण आज त्यांना उद्या सकाळी जायचं उठून घरी त्यांच्या लातूरला घरी त्यांना सकाळी लवकरची बस आहे 7:30 वाजताची. त्यामुळे त्यांना 7 वाजता सोडायचं आहे. त्यांच्याकडे गाडी नाही, आपल्या 7 वाजता त्यांना तिथं ड्रॉप करायचं आहे बस स्टँडला. त्यामुळं आज इथं आलो मी. आजचा मला रात्रीचा स्टे माझा आजचा इथंच आहे. चालते काय, मी आज इथं झोपतो. आज सकाळी काय तुम्ही बोलायचं होतं? भैया आलता दुपारी. आज संडे आहे. भैया आलता दुपारी. भैया दोघं त्याला शॉपिंग जरा करायची होती. फोनचं हे करायचं होतं, त्याला ॲक्सेसरी घ्यायचे होते, कवर आणि स्क्रीन गार्ड वगैरे हे टाकायचं होतं. मग गेलो बारामतीला, स्क्रीन गार्ड वगैरे टाकलं, त्याला कव्हर पण घेतला. बाकी अजून हे केलं आपलं आईस्क्रीम वगैरे खाल्लं त्या दिलशादमध्ये. ते तुम्हाला दाखवायचं राहील आईस्क्रीमचं दिलशादचं. तर सेपरेट मी जाणार आता उद्या दिलशादला आईस्क्रीम खायला. दिलशादला आईस्क्रीम खाणार आणि व्लॉग तुम्हाला दाखवणार. चलते बाय गायज. भेटतो मला डायरेक्ट सकाळी सारला स्टँडवर सोडताना. आता ह्यांनी टाकली पडी, झोपी गेल्या सगळी. ही कोण आहे हो सर? अक्षय सर येतोय. चालते मला सकाळी 6 वाजता बरोबर बाय. स्टेशन बस स्टँडला आलोय. बस स्टँडला बसवलंय, मेंबरला बसवलंय बघा. मेंबरला कुठल्या गाडीचं बसवलंय? बारामती लातूरच्या डायरेक्ट थेट लातूरच्या बसमध्ये बसवल्या. कुठं बसतंय बघाय तुम्हाला दाखवतो. मेंबर पैसे आहेत का? बाय 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 करा की. मग दुसरीकडे टाका की. मग ती काढा की. तुम्ही बसा की दुसरीकडे बसा की कुठेतरी. बस आता म्हणा मी बसलो. नमस्कार सगळ्यांना. पोचलेले आहेत डायरेक्ट इथं. डायरेक्ट स्टँडवरती डायरेक्ट बसमध्ये आणून सोडलेलं आहे. आता ड्रायव्हर आणि कंडक्टर बघतील कुठं सोडायचं आहे. इथे चहा बसता इथं पितात का? असलं पितो का आपण? काय राव, आपण दादा चहा निवांत चहा पित आहे. निवांतचा चहा पितो आपण. गडबड आहे, तडफड आहे. मेंबर डायरेक्ट बसमध्ये आलाय, काय विषय नाही. कंडक्टरनं ड्रायव्हर सोडता जिथं सोडायचं तिथं जिथपर्यंत नेऊ शकतं तिथपर्यंत नेतील शेवटच्या स्टॉपपर्यंत. चालते बाय. आता खोकलायला लागलाय. घरी पण माहीत नाही कोणाला. सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट, घरी माहीत नाही कोणाला. सरप्राईज आहे सगळ्यांसाठी. सरप्राईज देणार आहे. आई बाबा शेताकडे असणार. घरी कोण कोण असतं? घरी आई पप्पा बहिणी भैया एक मुलगा आहे. सख्खा भाऊ आहे. होय. मोठा बरं का? मोठा इथला एक मुलगा आहे, एक मुलगी त्याला. ठीक आहे. त्यांना सोडल्यात, तुम्ही बी जावा तुमच्या घरी. सोडलंय गाईस, सोडलंय गाईस सरांना स्टँडवरती. मी पण जातो स्टँडवरून घरी.
कसं आहे काय मग स्टँड तुम्हाला मग स्टँडचं व्ह्यू कसं एअरपोर्टसारखं येतो का नाही. बारामती स्टँड आहे का एअरपोर्ट आहे पण समजणार नाही पब्लिकला. मिनी एअरपोर्ट आहे स्टँड म्हणजे काय विषय नाही. मधला लुक चेक करा. असला लुक आहे एकदम जबरदस्त किलर लुक. सध्या गायज बाय गायज. आता मी पण जातो डायरेक्ट रूमवरती. आता आपण भेटू डायरेक्टली पुढच्या व्लॉगमध्ये. ठीक आहे. बाय गायज. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनलला. आणि कमेंट करून सांगायला विसरू नका की आजचा व्लॉग कसा वाटला. बाय गायज. लव यू गायज.